हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, गौरी गणपती जवळ येत आहेत, त्यासाठी आपण डेकोरेटिव्ह वस्तू एक एक बनवत आहोत। तर आज आपण पानांचं तोरण बनवणार आहोत, आंब्याच्या पानांचं हिरव्या कलरचं। तर इथे बघू शकताय मी सॅटिनचा कपडा घेतलेला आहे हिरवा। त्याच्यानंतर इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि कट करून घेतलेला आहे। उंची पानाची 6 इंच आणि रुंदी वरती 2 इंच आहे बघा। पानाचा आकार दिलेला आहे आणि त्यानुसारच मी 9 पानं इथं काढून घेतलेली आहेत कॅनव्हासची। त्याचप्रमाणे अस्तरसाठी कॉटनचं कापड घेतलेलं आहे। कॉटनच्या कपड्याची अजून काय काढून घेतलेले नाही, फक्त आता डायरेक्ट सॅटिनच्या कपड्यावरती आपल्याला चिटकावून घ्यायचे आहेत हे कॅनव्हासचे जे पानाचा आकार काढलेला आहे। तर हे बघा, अशा प्रकारे मी चिटकावून घेतले इथून तिथून, म्हणजे आपल्याला स्टिचिंगसाठी बरं पडेल। तर बघू शकता उलट्या बाजूने मी कॅनव्हास जे आहे तर ते चिटकावून घेतलेलं आहे हे। आणि याच्यानंतर जे आहे तर ते आपल्याला हे सगळे कॅनव्हास आहेत तर ते आकाराने कट करून घ्यायचे आहेत। तर इथे बघा सगळे मी इथं कट करून घेते। अतिशय सुंदर दिसतं पानांचं तोरण दरवाजाला। आता गौरी गणपतीसाठी सजावटीसाठी लागतं, किंवा एरवी सुद्धा दरवेळेला प्रत्येक सणाला आपल्याकडे तोरण लावण्याची पद्धत असते। तर अशा प्रकारचे जर तोरण वापरले तर वॉशेबल देऊन आपण डबल पुन्हा पुन्हा लावू शकतो। तर अतिशय सुंदर घरच्या घरी तयार होणारा असं हे तोरण आहे। तर हे बघा, अशा प्रकारे मी सगळी तोरणाचे पानं जे आहेत तर ते मी कट करून घेतलेलं आहे। एक्स्ट्राचं कापड हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। याच्यानंतर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे। आता बघा कॉटनचा कपडा मी इथे ग्रीन कलरचा हिरव्या कलरचाच घेतलेला आहे। हे घरातले ब्लाउज पीस जरी वापरला तुम्ही पॉलिस्टर वगैरे तरीही चालून जातं इथे या ठिकाणी पाठीमागच्या बाजूने। आता पानाच्या बाजूने हे बघा अशा प्रकारे 2 रेषेचं अंतर सोडून आपल्याला शिवून घ्यायचे पूर्ण पानाचा आकार। फक्त वरची बाजू तेवढं आपल्याला शिवायची नाही, वरची बाजू पूर्ण ओपन ठेवायची आहे। याच्यानंतर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी कशा प्रकारे शिवून घेतलेलं आहे। ते एक्स्ट्राचं कापड आता अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पानाला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत। आता हे कट्स मारल्यामुळे काय होतं, पान जे आहे तर ते इझिली पलटी होतं आणि छान असं फिनिशिंग येतं। तर हे बघा इथं मी छोटे छोटे कट्स मारून घेते पूर्ण पानाला आणि आता पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे कॉटनचा कपडा आता आहे तर तो पलटी झाल्याच्या नंतर आपण जे मेन सॅटिन आहे तर ते हे बघा सुलट बाजू वरती आलेली आहे आणि पेनच्या सहाय्याने मी अशा प्रकारे पलटी करून घेतलेला आहे खालची बाजू। त्याच्यानंतर खालचं जे टोक आहे पानाचं तर ते टोक आहे तर ते आपल्याला सुईच्या मदतीने आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे सुईच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे टोक। तर एकदम छान असा पानाचा आकार आपल्या इथे तयार झालेला आहे। बरेच जण इथं खणाचा सुद्धा वापर करतात, खणाच्या कपड्याचा, परंतु मी इथं सॅटिनच्या कपड्याचा वापर केलेला आहे। सॅटिनचं पण छान दिसतं, चमक जास्त असते त्याला, आणि खणाचं पण सध्या खूप ट्रेंड आलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही करू शकता। खणाचं सुद्धा अर्धा मीटर कापड आणलं तरी होऊन जातं। तर इथे बघू शकता आता मी साईडनं दाबटीप मारून घेते। इथे दाबटीप नाही मारली तरी चालणार आहे, आपल्या मनानं असं म्हणजे मारली तरी ठीक आहे, नाही मारली तरी ठीक आहे। तर इथं मी दाबटीप पूर्ण मारून घेते। आता थोडंसं फिनिशिंग येणार आहे। आता याच्यानंतर मी पान जे आहे तर ते पूर्ण अर्ध फोल्ड केले हे बघा, म्हणजे ह्याचा मध्य काढून घेतला। मध्य काढल्याच्या नंतर इथून बरोबर मध्यावरून एक टिप मारून घेते। आता मध्यावरून टिप मारल्याच्या नंतर पानाच्या ज्या शिरा असतात आडव्या अशा शिरा, तर त्या आडव्या शिरा इथं मी तयार करून घेते बघा, म्हणजे एक एक टिप मारून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा तिरपी अशी एक आणि इकडे एक तिरपी, अशा 2 टिपा मारल्यात। तुम्हाला आता पुढे दिसेल, थोडंसं अंधारामुळे दिसत नाही। हे बघा एकदम छान असं पान तयार झालं, एकदम ओरिजिनल पान वाटते। असं जरी ठेवलं तुम्ही तोरणाला तरीही छान दिसतं, काहीच हरकत नाही, शेवटी प्रत्येकाची इच्छा। आता इथं मी पुढे काय करणार आहे, लेस लावणार आहे। आता बारीक अशी लेस, आता त्या अगोदर मी सगळे पानं तयार करून घेतले, त्याला इस्त्री मारून घ्यायचे पानांना। आता मी इस्त्री मारून सगळ्या पानांना शिरा काढून घेतलेले आहेत बघा, एकदम ओरिजिनल असं पान दिसतंय का नाही। तर छान असं सगळी पानं मी तयार करून घेतलेली आहेत। आता आहे असंच जरी तोरण बनवलात तरीही खूप सुंदर दिसणार आहे। ह्याला लेस वगैरे नाही लावली तर फक्त खाली एक गोंडा लावला तरीही छान दिसते पॉम्पॉम।
तर हे बघा अशा प्रकारचे पानं करून गुढीला वगैरे मध्ये भरपूर ट्रेंड आला होता. गुढीला 5 पानं लावायची, गुढीला करायची आणि गुढीला ही 5 पानं लावायची. खूप ट्रेंड आला होता. तर हे बघा हे अशा प्रकारची मी लेस लावून घेतली. मग ही लेस म्हणजे नॉड आहे. तर या ठिकाणी तुम्ही थोडीशी ब्रॉड आवडत असेल तर ब्रॉडही लेस लावू शकता. मी नॉड लावून घेतली आहे बारीक अशी छान दिसावी म्हणून. कोणी कोणी या ठिकाणी उलनचाही वापर करतात, लोकरीचा. अशी पिवळ्या कलरची लोकर जरी लावली तरीही खूप छान दिसतं. त्याच्यानंतर हे बघा 2 पट्ट्या घेतल्यात मी, खालच्या बाजूला एक आणि वरती एक. गोल्डन कलरची पट्टी जी आहे तर ती वरच्या बाजूने लावण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही लेसही वापरू शकता साडीची. तर आता इथं बघा ही जी लेस आहे या लेसवरती मी इथं फोल्ड करून अगोदर मी खडूने खुणा करून घेणार आहे, मार्किंग करून घेणार आहे की पानं आपल्याला किती अंतरावरती लावायचे. तर ते अंतरावरती मी खाली ठेवून पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यावरती बघा अशा उलट्या बाजूने मी आता ही सगळी पानं जी आहेत तर ती इथं लावून घेणार आहे. लावल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे पान आपलं सुलट बाजूने होणार आहे. तर हे बघा सुलट बाजू वरती आलेली आहे लेसची आणि पानाची सुलट बाजू खालच्या बाजूने, म्हणजे एकावर एक सुलटवर सुलट अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. कुठलं जरी तुम्ही लेस वापरलीत तरी हे अशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता एक एक करून सगळी पानं जी आहेत तर ती व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहेत आपल्याला. खूप सुंदर असं तोरण घरच्या घरी कमी साहित्यात तयार होणारी वस्तू आहे आणि ही म्हणजे बाहेर 200-250 रुपयाला भेटतं. तर घरच्या घरी वेळ असेल तर आपण हे तयार करू शकतो आणि स्वतःच्या हाताने बनवलेल्या वस्तूचा एक वेगळाच आनंद असतो. तर इथे बघा सगळी पानं जी आहेत तर ती मी इथे लावून घेते. तर मैत्रिणींनो, या अगोदर बरेच आपले डेकोरेटिव्ह वस्तू, छोट्या छोट्या कपड्यांपासून बनवलेल्या वस्तूंचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तर ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. कमळ आसन किंवा पिलो कवर, या अगोदर एक वेगळ्या कुशनचं तोरण आपण बनवलेलं आहे. त्याच्यानंतर जी कमळाची फुलं बनवलेली आहे छोटी छोटी. तर इथे बघू शकता ही टिप मारून झालेली आहे. उलट्याच बाजूने आता खालच्या बाजूची जी लेस आपल्याला म्हणजेच अस्तरसाठी जे कापड वापरणार होतो तर ते कापड आता इथं वरून लावून घ्यायचं आहे लगेच. आता वरच्या बाजूने लावल्याच्या नंतर काय होतं, आतल्या बाजूने आपल्याला फोल्ड करता येते हे कापड. तर इथं टिप मारून घेते मी. आता ही टिप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला साईडचं एक्स्ट्राचं पार्ट कट केला आणि साईडने हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलं आहे. अगोदर एक वेळेसच फोल्ड करून घेतले, दोन्ही बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे. अतिशय फिनिशिंग सहित आपलं तोरण तयार होणार आहे आणि दरवाजाला सुद्धा खूप सुंदर असा लुक येणार आहे. तर इथे बघा आता आपण साईडला दोन्ही टिपा मारून घेतल्यात आणि हे बघा अशा प्रकारे आपलं तोरण वरच्या बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे. खूप सुंदर दिसणार आहे. तर त्या अगोदर मी वरची बाजू आहे तर ती आतल्या बाजूने सिंगल फोल्ड करून घेणार आहे. वरची बाजू पूर्ण फोल्ड झाल्याच्या नंतर आता आपण दाबटीप मारून घेणार आहोत. पानांच्या वरती बघा जी लेस आहे तर त्याच्यावरती दाबटीप मारायची. दाबटीप मारल्यामुळे काय होतं, फिनिशिंग सहित आपली जी पट्टी आहे वरची तर ती तयार होते. हे बघा दाबटीप मारून झाली. वरच्या बाजूने थोडीशी फोल्ड करून घेते. आता इथं किनार जर असेल किंवा लेस असेल तर लेसला वरच्या बाजूने फोल्ड करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही अटॅच करू शकता. हे बघा अशा प्रकारे अटॅच करू शकता डायरेक्ट. आता इथं किनार नव्हती त्यामुळं मला फोल्डिंग करावं लागली. त्याच्यानंतर मी इथं नॉटचे 2 तुकडे करून घेतलेत बघा. एक 5 ते 6 इंचाचे असे तुकडे करून घ्यायचेत आणि एका बाजूला लावून घेतले, म्हणजे हे नॉट बांधण्यासाठी आपल्याला दरवाजाला खिळ्याला वगैरे बांधण्यासाठी दोन्ही बाजूला असेच नॉट लावून घेतलेत. असे जर लावले त्यामुळे कमी किंवा जास्त करू शकतो. जर पूर्ण गोल असा आकार दिला तर कमी जास्त करायला थोडं अवघड जातं. त्याच्यानंतर पूर्ण वरतून लेसवरती आता आपण इथं गोल्डन कलरची लेस लावणार आहोत. जर तुमची साडीची जी जरीची लेस मिळती तर ती जर लेस असेल तर ह्याच्यावरती ही दुसरी लेस वरून अटॅच करण्याची काहीच गरज नाही. जर
तिथं जर लेस वापरली तर। ही आता काठाची लेस आहे त्यामुळे आणि प्लेन लेस आहे त्यामुळे मग मी इथं वरती लेस वापरते। तर हे बघा अतिशय सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे। असं सिंपल जरी वापरलं तरी खूप सुंदर दिसतं, जर तुमच्याकडे आता हे पॉम वगैरे जर भेटत नसतील तर। त्यानंतर मी इथं एक मोती आणि एक पॉम असा खाली लावून घेते पानांच्या खाली, आणि दोन्ही पानांच्या मध्ये सुद्धा अशाच प्रकारे 2 मोती आणि एक पॉम लावून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे पानांचं तोरण कसं वाटलं, आवडलं किंवा नाही, किंवा समजलं किंवा नाही, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात समजावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर समजलं की नाही, कसं वाटलं, आवडलं किंवा नाही, हे मला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका। आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय हे प्लीज थोडंसं सांगत चला। व्हिडिओजला तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय, छान असे व्ह्यूज आहेत व्हिडिओजला, व्हिडिओ पाहताय, परंतु कमेंट कोणीच करत नाही की काय म्हणजे चांगलं वाटतंय, आवडलं न आवडलं। तर यापुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाचा व्हिडिओ बघायचा आहे किंवा तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायचा आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगत चला, म्हणजे त्यानुसार मी तुम्हाला नवीन आयडियाज देत जाईन। तर बघा अतिशय सुंदर असं तोरण आपलं तयार झालेलं आहे, दरवाजाला सुद्धा खूप सुंदर दिसतंय। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असंच कंटेंट तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। आणि हो, वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।